आज आपण वाळवणाचा प्रकार म्हणजे बटाट्याचा खीस, उपवासाचा बटाट्याचा खीस कसा करायचा तो बघणार आहोत। तर मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। ते रात्रभर मी पाण्यात ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती साल काढून घ्यायची। सगळ्या बटाट्यांची आपण साल काढून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। आता काय करायचं, एका मोठ्या परातीमध्ये मी एक तुरटीचा खडा घेतलेला आहे, तो असा फिरवून घ्यायचा। सगळा विरघळवायचा नाहीये, 1-2 वेळा फिरवून घ्यायची। खिसणी घ्यायची, नंतर एक बटाटा घेऊन हा बटाटा खिसून घेणार आहोत। जेवढ्या मोठ्या होल असेल तेवढा बटाट्याचा खीस हा चांगला पडणार, म्हणून तुमचे होल चांगले पाहिजे तर खिसणीचे मोठ्या होलची खिसणी घ्यायची। म्हणजे मी बघा कसा पकडलाय तसा उभा बटाटा पकडायचा आणि मोठे बटाटे घ्यायचे खीस करताना। आता आपण हा बटाटा खिसून घेऊया, म्हणजे वाळल्यानंतर सुद्धा असा खीस तो लांब लांब राहतो। हे बघा मी आता सगळे बटाटे असे खिसून घेणार आहे सगळे, आणि पाण्यामध्येच आपण डायरेक्ट खिसायचे, म्हणजे तो बटाटा काळा पडत नाही खीस। आता काय करायचं, दुसऱ्या पातेल्यामध्ये एक स्वच्छ पाणी घ्यायचं आणि हा खीस आहे तो दुसऱ्या पातेल्यामध्ये घालायचा आणि धुवून घ्यायचा आपण। हे बटाट्याचा स्टार्च असतो तो पूर्णपणे निघाला पाहिजे। हे बघा दिसते फेस आलेला आहे, हा पूर्ण गेला पाहिजे। तर आपण 3-4 किंवा 4-5 वेळा जोपर्यंत तो फेस निघून जात नाही तोपर्यंत आपण हा खीस आहे धुवून घ्यायचा। पुन्हा आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हा खीस धुवायला घालत आहे। हे बघा असं स्वच्छ पाणी दिसलं पाहिजे, जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण हा खीस धुवून घ्यायचा। आता गॅसवर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण मीठ घालूया। पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हा खीस घालायचा, सगळा खीस घालायचा आणि हलवून घ्यायचं। सगळं मिक्स करायचं। पुन्हा उकळी येऊन द्यायची आणि 80 किंवा 90% आपण हा बटाटा शिजवून घ्यायचा खीस। पूर्ण बटाटा गाळ शिजवायचा नाही, एक 80% आपण बटाटा शिजवून घ्यायचा। आता हा बटाटा आपला शिजलेला आहे, आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर पूर्ण पाणी त्याचं निथळून द्यायचं। हे बघा चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण पाणी त्याचं निथळून द्यायचं, आणि नंतर आपण कडक उन्हामध्ये आपण वाळवून घेणार आहोत। 3-4 दिवस हा कडक वाळवून घ्यायचा खीस, म्हणजे मग तो वर्षभर चांगला टिकतो, संपेपर्यंत खराब होत नाही। आता हे मी सकाळी केलेलं आहे, त्यामुळे अजून ऊन आलेलं नाही आहे। आता थोड्या वेळाने ऊन येईल। आता हा पसरून सगळा असा घालायचा, म्हणजे लवकर सुकला जातो, वाळला जातो। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे अजिंक्य तारा दिसत आहे आमच्या इथून। काढ सगळं शूटिंग केल्यावर काढ। उन्हात कसं आभाळ वरडते, घर असते, ढग नाही, पाऊस नाही, काय पाऊस येईल नाही, पाऊस पण दिसत आहे। आता खीस हा वाळून झालेला आहे, तर आपण तळून घेऊया। कुरकुरीत मस्त झालेला आहे बघा। थोडा कलर बदललेला असला तरी काय हरकत नाही, पण चवीला खूप छान लागतो।